जय महाराष्ट्र मित्रांनो, आज विषय थोडेसे आज थोडासा विषय गंभीर म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की आपला जो आजचा विषय असेल तो थोडा विचार करण्याचा आहे आणि विचार करत करत मी सांगतो त्या गोष्टीकडे ना आज खूप दुर्लक्ष होते. नमस्कार, माझं नाव संतोष सरवणकर, ॲज अ मोटिवेशन स्पीकर. आणि आपण ही जी जर्नी आहे, जे आपला जो काही प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आपण जे आतापर्यंत जे काही आपला हा प्रवास चालला आहे त्याच्यामध्ये आपले जो विषय आहे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होणे गरजेचं आहे. आता आयुष्यामध्ये बदल होणे गरजेचे आहे याचा अर्थ हा नाही होत की आयुष्यामध्ये आपण काय बदल नाही केले. आपल्या आयुष्यामध्ये बदल होतो आहे आणि आपण करतही आहोत. आपला आज विषय आहे गर्दीमध्ये मदत. गर्दीमध्ये माणसाला माणूस विसरला. त्याचबरोबर मी असा एक विषय घेतोय, त्याच्यामध्ये 2 कंबाईन विषय घेतोय की जे गावाकडून आलेले जी काही पोरं आहेत आणि पोरं म्हणा मुली म्हणा, जे शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी किंवा त्यांच्या आई वडिलांचं नाव मोठं करण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ते एका उंचीवर पोहोचण्यासाठी ते काही जे काही आलेले, तो विषय आपण नंतर बोलूया. आपण या विषयावर अगोदर बोलूया. आपण खूप वेळा पाहिलेलं आहे की जेव्हा ती जी काही घटना घडते, रस्त्यावरती काही घटना होते किंवा काही ॲक्सिडेंट किंवा जे काही होतं किंवा मारामारी असेल, काही असू दे, त्यावेळेला गर्दी लगेच गोळा होते. गर्दी गोळा होते. काही लोक आपण काय करतो, मोबाईल काढतो, व्हिडिओ काढतो, शूटिंग करतो, हे काढतो. परत काही सज्जन व्यक्ती असतात, त्यांना माहिती आहे की इन्स्टंट ऍक्शन काय घ्यायची की मदत करायची. सर्वांमध्ये मी असं म्हणत आहे की सर्व सज्जन आहेत, पण आपल्या महाराष्ट्रात तमाम लोकांना, आपल्या मराठी बांधवांना किंवा हिंदू बांधवांना, सर्वांना, जेवढेही लोक आहेत, मी असं म्हणत नाही जातीवाद काही नाही, सर्वांना सांगते, सर्व आपले जेवढेही धर्म आपल्या आज भारतामध्ये राहत आहेत, जेवढी लोक राहत आहेत, सर्वांना एक लक्षात घ्या ना, त्या गर्दीमध्ये समजा तुम्ही जर हे फोटोग्राफ वगैरे काढून व्हिडिओ बनवत असाल, हे करत असाल आणि ज्या व्यक्तीला जे काही मारहाण होत असेल, हा ठीक आहे, चुकीची होत असेल, ठीक आहे, मला समजते की बाबा काय ते चुकीचं घडलंय, पण त्या माणसाला मारून तर टाकायचं नाही ना. समोरचा व्यक्ती जर चुकीच्या प्रकारे तो त्या व्यक्तीला त्याच्यावरती काहीतरी घटना होत असेल किंवा ऍक्सिडेंट झाला किंवा तो स्लिप झाला किंवा बाईक काही झालं, तर तिकडे गर्दी गोळा करून तुम्ही माणसाला का वागत नाही. आपण काय करतोय, फोटो काढा, व्हिडिओ काढा, शूटिंग करा, हे बघ इथे झालं, हे झालं, ते झालं. चर्चेमध्ये आपण खूप आहोत. चर्चा कोणाची करताय? अशा ज्या व्यक्तीला मदतीची गरज आहे, त्याला मदत करत तुम्ही केली का? नाही केली. मदत तर करत आपण विचार केलेला नाही. आपल्या डोक्यामध्ये मदतीचा विचार झाला नाही. आपण हे का बघत नाही की यार त्या व्यक्तीला यार थोडीशी का ना मदत करू शकत नाही मी. तो गाडीवरून पडला, ॲक्सिडेंट झाला, गाडीवर साईडला घेतलं, त्याला समजलं बाबा लगेच फर्स्ट एड ॲम्ब्युलन्स सर्व जे काय असेल ते मेडिकलमध्ये आपण थोडाफार तरी टच करावा. त्याच्या संपर्कात, त्याच्या मोबाईलवरून संपर्क करून त्याच्या सुरक्षिततेपर्यंत त्याच्या बॉर्डर लाईनपर्यंत पोहोचावं. पहिला प्रश्न, तुम्ही आता बोलत असाल अरे यार हे चुकी केली, आता याला मारताय, तर आपण काय चुप बसायचं? मी असं नाही बोललो की चुप, तुम्ही काय त्याला असा धुवून टाका आणि त्याला मारून टाका, हे माणसाचे कर्म नाहीत. अहो त्यांनी चूक केली आहे ना, त्यांनी चूक केली आहे, तर त्या व्यक्तीला त्याची चूक केली, तुम्ही आपण सर्वजण आज एवढे मॅच्युअर आहोत,
कळतंय आपल्याला चूक केली आहे, तर आपण त्या व्यक्तीला शिक्षा देण्याच्या ऐवजी आपण त्या व्यक्तीला अशा लोकांकडे सोपवा, जसे पोलीस झाले आपले महाराष्ट्र पोलीस, जेवढे पण किंवा भारताचे जेवढे पोलीस आहेत त्यांची मदत घेऊन त्यांच्यामध्ये पोचवा. तुम्ही पापाच्या घडामध्ये तुम्ही का तुमचं पाय करताय? जर तुम्हाला माहित नाहीये, तुम्ही अनोळखी आहात, तुम्हाला माहित नाहीये त्या व्यक्तीची चूक आहे का नाही आहे, तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेताय आणि भाग घेताय तुम्ही त्याच्यामध्ये व्हिडिओ काढताय, हे दाखवताय. अहो, त्या व्यक्तीला जर मदत लागत असेल तर मदत करा ना. गर्दीमध्ये माणूस माणसाला विसरलेला आहे, हा विषय आहे. गर्दीमध्ये माणूस माणसाला विसरलेला आहे. त्या गर्दीमध्ये आपण फोटो काढतो, शूट करतो, हे करतो, त्याचा हे करतो, क्लिक करतो, बघून जातो, किंवा त्याला मदत लागत असेल तर आपण साईडून निघून जातो. असा विचार करत नाही की थांबूया 2 मिनिटं, त्याला विचारूया बाबा काय मदत लागते तुला, काय झालं, काय. अरे माणुसकी कुठे गेली? माणुसकी आपल्या आयुष्यामध्ये गेलीच कुठे? माणुसकी राहिलीच नाहीये. आता तिथे राहिली, जिथे राहिलेली आहे, मी असं म्हणत नाही की पूर्ण आपल्या या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये माणुसकी नाहीये, माणुसकी आहे. पण जिथे जिथे माणुसकी संपली आहे ती परत आणण्याची गरज आहे. मला वाटतंय, मला माहिती आहे की तुम्ही मनापासून हा व्हिडिओ, मी जर हे म्हणतोय तुम्ही काही कडू शब्द माझ्याबद्दल बोलाल. मला सरळ तोंडावर बोलणारा व्यक्ती मी सरळ जेव्हा लास्ट जेव्हा म्हणतो जय महाराष्ट्र म्हणजे आता कट्टर मराठा मी सरळ म्हणतो. जर आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जेवढेही लोक आहोत एकत्र येऊन सर्व गोष्टींना मदत करणं, हे राग द्वेष हे सर्व हे आपले नकारात्मक ऊर्जा आहेत. नकारात्मक ऊर्जा का ठेवायची? सकारात्मक ऊर्जा ठेवा ना. अरे बाबा, तुम्हाला शिक्षा द्यायची समोरच्या व्यक्तीला वाटते तर त्या व्यक्तीने एका आपल्या बहिणीला आई वडिलांना छेडलं ना, या 2 कानफडात मारा ना. 2 कानफडात मारा. त्या मुलीला सांगा की तू 2 कानफडात मार. पण आपण काय करतो माहिती आहे का, एवढा मोठा तो एक प्रसंग बनवून ठेवतो आणि तो बोलतोय अरे बाबा मी सॉरी, चुकलं माझं, मला संपलं, मला समजलं किंवा माझं काही चुकलं आहे. पण त्याला ती जागा आपण देतच नाही. त्यालाही जागा द्या ना, त्यालाही माफी मागण्याची ही जागा द्या, त्यालाही त्याच्या गुन्हा केलेल्याचा पश्चाताप होण्याची थोडीशी जागा तर द्या. बघू तो करतो का नाही करतो. नाही करत असेल तर मग पुढचा भाग आहेच आपला. जेवढ्या आपल्या दाई बहिणी जेवढ्या पण आहेत द्या, त्यांना तोडून टाका. पण गर्दीमध्ये माणूस माणसाला विसरलेला आहे. आपण गर्दी प्रत्येक ठिकाणी काय झालं असे जमा होतो, जसे काय असे तिकडे मधमाशीचा पोळा आहे आणि लगेच आपण तिकडे जमा झालो. अहो, जमा होत आहे, पण तुम्ही जमा का होत आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे? जमा करून तुम्ही जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी जो प्रसंग झाला तो प्रसंग सोडवण्याचा प्रयत्न केला का? सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो सुटल्यानंतर आपण आपापल्या रस्त्याला लागलो, बस आपला विषय. तिकडे गर्दीमध्ये आपण माणुसकी दाखवा थोडीशी, ठीक आहे ना. आपला राग द्वेष दाखवायचा आहे, पण तेवढाच पुढचं दाखवा की जेवढं आपलं सीमित आहे. हे समजू नका की आज तुम्ही समोरच्या व्यक्तीला कानफडात मारली तर तुला तुम्ही चांगलं काम केलंय. जर त्याची चूक नसेल तरी पण तुम्ही त्याच्या कानफडात मारले असेल ना, ते चांगलं काम नाहीये. ते तुम्हाला एक पृथ्वी गोल आहे. तुम्ही आज केलेले कर्म आहेत ना, ते असे फिरून तुमच्याकडे येतील. मग आपल्या आयुष्यामध्ये बदल काय घडतंय? काहीच होणार नाही ना. आयुष्यामध्ये काही बदल होणार नाही आणि होणारही नाही. कडू आहे पण सत्य आहे. त्याचबरोबर आता जेवढी मुलं मुली जेवढ्या पण गावखेड्यातून शहरामध्ये आलेले आहेत, नोकरी किंवा राहत असतील रूममध्ये एक खोली घेऊन 10-5 जण राहत असतील किंवा शेअरिंगमध्ये जे काही ते शहरामध्ये जे काही शिकायला आले आहेत, मी खूप लोकांना पाहिले कधी कधी त्यांच्याकडे ना जेवणासाठी पण दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेलाही जेवणासाठी त्यांना तडजोड करावी लागते. आपला महाराष्ट्र, आपण जेवढे लोक आहोत ना, आपण मी जास्त म्हणत नाही, जास्तीत जास्त
आपल्याला जर आपल्याला वाटतं ना आपल्या आजूबाजूला कोण व्यक्ती आहे, जर आपण विचारपूस पण केली ना माणुसकीने, अरे बाबा तुम्ही सर्व जेवले का रे, एवढं पण तुम्ही विचारलं ना, त्या माणसात ते जी काही मुलं किंवा मुली असतील ना, त्यांच्या मनामध्ये ना खरंच असं वाटेल की यार कोणतरी आम्हाला विचारतंय, ही माणुसकी ठेवायची आपल्याला. आयुष्य बदलायचंय म्हणजे आपलंच आयुष्य नाही, लोकांचंही आयुष्य बदलायचंय. हा ठीक आहे, हा मला वाटते की विषय थोडासा तुम्हाला राग येत असेल, किंवा ज्याला पटत असेल त्याला पटत असेल, ज्याला राग येत असेल त्याला राग येत असेल. मला मी राग येत असेल त्यांना त्यांची माफी मागतो मनापासून, आणि ज्यांना पटत असेल त्यांना मी तुम्हाला सांगतो की तुम्ही खरंच जर मदत करत असाल तर तुमच्यावरती संकटाचे आभाळ कधीच येणार नाही. तुम्ही माणसाला माणसाची गरज आहे हो. आज आपण काय करतोय माहिती आहे का, आपण माणसाला जसं काल 2 चॅप्टर झाले माझे, आपण काय करतोय की ओढाओढी चालू आहे, तू खाली ये, तू खाली ये, तू खाली ये, तू खाली ये, मी वर जातो. काय फायदा, जे इथे लिहिलंय ते लिहिणार, ते भेटणारच आहे ना, तेच भेटणार आहे, त्याच्या पुढे काहीच भेटणार नाहीये. ते कव्वाली वही बोल ना, अरे खाली आता आया था खाली आते जाएगा, सर उठाकर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. एकदम हंबलनेस मध्ये आपण आपला लाईफ एकदम आपल्या आयुष्यामध्ये एकदम असं प्रामाणिकपणे बोलताना, आपल्या वागताना या गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत. आपलं जर आपल्याला आयुष्य बदलायचं असेल तर, आणि आयुष्य बदलायचं विचारत नसेल आणि आपल्याला वाटत असेल की चालू द्या, अरे हा काय बडबड करतो, रोज येतो आणि हा रोज येतो. माझं काम आहे, मी जो विडा उचललेला आहे, जो मला पूर्णपणे करायचा आहे तो मी करणारच, कारण किती माझी जिद्द आहे. डिझायर टू विन. जर डिझायर तुमचा वीक असेल, तुम्ही जिंकण्याचं स्वप्नही बघू नका. जिंकायचं असेल तर स्वप्न असे बघा, मी रोज उठून तेच बोलणार, मी सर्वात श्रेष्ठ आहे माझ्या आयुष्यामध्ये, मी जिंकणार म्हणजे जिंकणारच, आणि मी जे रोज करणार आहे ते मी रोज करणारच, ते पण प्रामाणिकपणे, आणि ते पण समोरच्या व्यक्तीला न. काही गोष्टींमध्ये आपल्याला कळतं की यार या गोष्टी असं आहेत तसे आहेत. मला मान्य आहे की मी एक चुकीचा शब्द किंवा एक रचना माझी चुकीची असू शकते, पण रचनेमध्ये मी जे आता म्हटलो ना की गर्दीमध्ये आपल्या गर्दीमध्ये माणूस माणसाला विसरलेला आहे. माणुसकी कुठे राहिली हो? माणुसकी ठेवा, थोडीशी आपल्याला ठेवायला पाहिजे. मी म्हणत नाही आहे की, मी परत सांगतोय, मी म्हणत नाही आहे की आपल्याला जर चूक असेल त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला धडा नाही द्यायचा, पण धडा देण्याच्या तुम्ही नादामध्ये त्या व्यक्तीचा जीव घेणार आहात का? त्यांनी आपल्या ताई बहिणीने चिडलं किंवा त्यांनी काय केलं, अहो द्या, शिक्षा द्या, मी असं म्हणत नाही, शिक्षा द्या, पण शिक्षा दिल्यानंतर त्याला माफी मागण्याचाही अधिकार आहे, हे पण समजून चला. त्याला माफी मागू द्या. जर तो माफी नाही मागत असेल आणि त्याला जास्तच माज असेल तर मित्रांनो, महाराष्ट्राचे जेवढे तमाम आपण जेवढे पण आहोत ना, त्यांचा माज काढा. माज कुठे काढा? तुम्ही नका काढू, तुम्ही त्याला मारून मिळून करून काही त्याचा उपयोग नाही आहे. आपले पोलीस कर्मचारी जेवढे पण आहेत आज महाराष्ट्रात सध्या आहेत, त्यांना सण सुद्धा नाही आहे. उद्या रक्षाबंधन आहे तरी पण ते ड्युटीवर जाणार आहेत. त्यांचा आपण कधी विचार कधी केला नाही, पण त्यांना त्यांची मदत घेऊन बाबा असं झालं, हे तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या, तुम्ही कृपया करून या गोष्टीचा काही सोक्ष लावा. काय वेळ लागतंय आपल्याला एवढी कॉन्ट्रोवर्सी करायचीच कशाला आहे? आपण कॉन्ट्रोवर्सी मध्ये जास्त फसलोय. ते व्हिडिओ काढायचे, रील्स बनवायचे आणि सेटअप करायचे आणि सांगायचं बघा हा मी हे बघितलं, हे असं झालं, मी अरे भाई मी इकडे होतो, मी तिकडे होतो. अरे कुठे या, ते व्हर्च्युअल वर्ल्ड आणि फेक वर्ल्ड मधून बाहेर निघा.
खरं 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 जे काही चाललंय त्याच्या त्या वेळेमध्ये त्या जगात एक प्रयत्न तर करूया तुम्ही आणि आम्ही, आपण सर्व करूया. जर तुमचं मला वाटतंय की बाबा जर तुम्हाला वाटत असेल ना माझं काही बोलणं पटत नसेल तर मी खरंच तुमच्या शब्दांचा अधिकारी आहे. तुम्ही मला शब्द माझे जे काही तुमच्या मनात राग असेल तुम्ही मला ते शब्द तुम्ही माझ्या व्हॉट्सअप याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती मला मेसेज टाकू शकता. बट त्या गोष्टीचा एक चांगला फायदा होऊ शकतो. मी म्हणत नाही की व्हायलेन्स करायची गरजच नाही. प्रामाणिकपणे त्या गोष्टीचा लगेच तोडगा काढून लगेच ते मिटवून लगेच संपून टाकायचं आणि माणसाला माणसासारखं वागून. चूक कुणाकडनं होत नाही हो, चूक सर्वांकडनं होते. मी म्हणत नाही की सर्व सज्जन आहे आपण, मी पण स्वतः मी सुद्धा सज्जन सर्व कोणी नाही आहे. चूक आपल्याकडनंही होते, पण चूक होते याचा अर्थ हा थोडी आहे की आपण फक्त त्याच गोष्टीकडे गोल 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 फिरायचं. चूक झाली पुढे चूक नाही झाली पाहिजे याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे ना. समोरच्याने पण चूक केली आहे त्यालाही समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. जर आपण एवढे सज्जन आपल्याला कळतंय की आपल्या आयुष्यामध्ये समोरची चूक होते त्यालाही समजलं पाहिजे. त्याचबरोबर जी लोक, जी पोरं, जी मुली ज्या काही गावाकडे मुंबईमध्ये शहरामध्ये कुठल्याही शहरामध्ये आले असतील काम करायला शिक्षणासाठी, त्यांना मदत करणं आपलं गरजेचं आहे. कारण की त्यांचं भवितव्य जे ते तिकडून एवढं लांबून कष्ट करायला आपल्या इथे जर आपल्या आजूबाजूला असतील, कृपया करून त्यांच्यामध्ये पोचा. त्यांना काही मदत लागत असेल तर त्यांना मदत करा. आणि जर हा माझा व्हिडिओ ते लोक बघत असतील, संतोष सरवणकर, मी या DM मध्ये माझा नंबर पण टाकतोय, कृपया करून मला फोन करा. माझ्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी मदत मी करू शकतो. कारण की मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेलं आहे. माझेच मित्र जे गावात म्हणजे गावखेड्यातून इकडे आले, काम केलं, काम करत होते, ते एक रुपया वाचून ठेवायचे आणि आज त्या लोकांना मदत त्या वेळेला नव्हती आणि आज त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती आज जे काही त्या उंचीवरती आहेत ना, खरंच त्यांना सल्यूट द्या. त्यांची जिद्द होती आम्हाला काहीतरी करायचं आणि आज ते एकदम थाट मनाने ते आपल्या घरी गावी सांगू शकतात की आम्ही ह्या पदवीवरती आहोत आणि आम्ही हे अचीव केलंय. हेच आपलं कर्तव्य आहे. करत राहा. कारण की आपल्याला आयुष्य बदलायचं तर आपलंच नाही, लोकांचंही बदलायचं आहे. जास्त काय बोलणार नाही मी. पुढे भेटूया उद्या. जर सर्वांना रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन जर सर्व गडबडीमध्ये असतील तर रक्षाबंधनमध्ये मी फक्त एवढंच म्हणेन, बहिणींना प्रेम द्या. बहिणीचं प्रेम एक आईच्या प्रेमासारखं असतं. उद्या भेटूया. आनंदी राहा, खुश राहा. जर माझ्याकडनं काही चुकून काय बोललं गेलं असेल तर मला माफ करा. उद्या नवीन विषयावरती बोलूया. तो म्हणता जय महाराष्ट्र.